मुलांनो, कालच्या तासाला आपण निवडक मराठी गद्य या अभ्यासपत्रिकेतील तिसऱ्या पाठाला आपण सुरुवात केलेली आहे। त्या पाठाचं नाव आहे विवेकानंद धर्म आणि विज्ञान। हे पाठाचं नाव आहे। या पाठाचे, या घटकाचे, या वेच्याचे लेखक आहेत डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर। या पाठाला आपण कालच्या तासाला आपण सुरुवात केलेली आहे। कालच्या तासिकेमध्ये आपण दोन घटकांचा विचार केलेला आहे, दोन मुद्द्यांचा विचार केलेला आहे। त्यामधला पहिला मुद्दा आहे धर्म आणि विज्ञानातील सहकार्यापेक्षा समन्वय हवा। अतिशय महत्त्वाचा आणि मूलभूत अशा प्रकारचा विचार डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांनी धर्म आणि विज्ञान या घटकाच्या अनुषंगाने यामध्ये मांडलेले आहेत। त्यानंतर दुसऱ्या घटकाचा आपण विचार केला, मुद्द्याचा विचार केलेला आहे आपण धर्मापेक्षा विज्ञान सर्वश्रेष्ठ आहे। आपण भारतीय माणसं किंवा भारतीय समाज हा धर्मामध्ये जास्त गुरफटलेला आहे। डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांनी या पाठाच्या अनुषंगाने, या पाठाच्या माध्यमातून माणसाने धर्मापेक्षा विज्ञानाची अधिक प्रमाणामध्ये प्रत्येक माणसानं कास धरण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हा विचार त्यांनी मांडलेला आहे। नुसतं विचारच मांडलेला नाही, तर त्याने धर्मापेक्षा विज्ञान सर्वश्रेष्ठ कसं आहे वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी सोदाहरण स्पष्ट करण्याचा प्रयत्न या चरित्राच्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे। याही दुसऱ्या मुद्द्यांचा आपण कालच्या तासाला विचार केला, दोन मुद्द्यांचा, दोन घटकांचा आपण विचार केलेला आहे। आज आपण या पाठातील तिसऱ्या मुद्द्यांचा विचार करणार आहोत, पंचेंद्रियातून जगाचा शोध या घटकाचा विचार करणार। मुलांनो, पंचेंद्रिय हे आपल्या सर्वांना ज्ञात आहेत। पंचेंद्रिय कशाला म्हणतात? पहा, डोळा, नाक, जीभ, कातडी, स्किन आणि कान हे पंचेंद्रिय आहेत। या पंचेंद्रियाच्या माध्यमातूनच मानवाने जगाचा शोध लावलेला आहे। हे पंचेंद्रिय जे माणसाला जर मिळाले नसते, प्राप्त झाले नसते, तर माणूस जगामध्ये विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगामध्ये वेगवेगळ्या नव्या गोष्टीचा जो काही शोध लागलेला आहे ते फक्त पंचेंद्रियामुळे शोध लागलेला आहे। तुमच्या लक्षात आलं असेल, आपल्या शरीरामध्ये ही पंचेंद्रिय किती महत्त्वाची आहेत। आपण जे काही मिळवतो, जे काही आपण प्राप्त करू शकतो, ते पंचेंद्रियाच्या माध्यमातूनच आपण ते मिळवू शकतो, आपण ते प्राप्त करू शकतो। म्हणून ही जी पंचेंद्रिय आहे, ती पंचेंद्रिय लक्षात ठेवण्यासाठी एक शब्द मी तयार केलेला आहे मुलांनो। असं वेगवेगळे डोळा, कान, नाक, त्वचा, जीभ, कातडी असं म्हणण्यापेक्षा त्या पंचेंद्रियासाठी एक कोड शब्द तयार केलेला आहे मुलांनो, आणि त्या कोड शब्दाचं नाव आहे डोनाजी काका। पंचेंद्रियाच्या कोड शब्दाचं नाव काय? डोनाजी काका। लक्षात ठेवण्यासाठी हा कोड शब्द, कोड लँग्वेज पहा, त्यातून शब्द मी तयार केला, डोनाजी काका। आता या पंचेंद्रियातून जगाचा शोध कशा पद्धतीने लागलेला आहे याचा विचार लेखकांनी या पाठामध्ये मांडलेला आहे। आता आपण हे सगळं जे जग पाहतो, हे जग जे पाहू शकतो, कशाच्या माध्यमातून पाहू शकतो? कशामुळे? फक्त डोळ्यामुळे पाहू शकतो। आणि डोळे जर माणसाला राहिले नसते तर आपण हे जग पाहू शकलो नसतो। आपल्याला हे सगळं आपल्या सभोवतालचं दिसू शकलं नसतं। म्हणून प्रकाशामुळे ही नेत्राची उत्पत्ती झालेली आहे। आपल्या सभोवताली, आपल्या अवतीभोवती प्रकाश, उजेड जर राहिला नसता तर नेत्र हे तयार झाले नसते मुलांनो। म्हणून प्रकाशाचा आणि नेत्राचा एक अनुबंध आहे, आणि त्या अनुबंधातूनच नेत्र आणि प्रकाशाचं नातं निर्माण झालेलं आहे।
आता आपण लख्खपणे आपल्या सभोवताली, आपल्या घराभोवताली किंवा गावामध्ये, वस्त्यावर, तांड्यावर जो प्रकाश असतो, जो उजेड असतो, आणि तो उजेड आपण डोळ्याच्या माध्यमातून पाहू शकतो. जर आपला डोळेच आपल्या तयार झाले नसते, डोळेच आपला मिळाले नसते, डोळ्याचं वरदान आपल्याला प्राप्त झालं नसतं, तर आपण प्रकाश पाहू शकलो नसतो. आणि प्रकाश किती महत्त्वाचा आहे, प्रकाशामध्ये किती ऊर्जा आहे, आणि प्रकाशामुळे कोणकोणत्या गोष्टीला जीवदान मिळू शकतं, याचं महत्त्व हे डोळ्यामुळे प्राप्त झालेलं आहे. प्रकाशामुळे डोळ्याला महत्त्व आहे, आणि डोळ्यामुळे प्रकाशाला महत्त्व आहे. म्हणून अशा प्रकारची निर्मिती, अशा प्रकारची उत्पत्ती आणि अशा प्रकारचा शोध नेत्राचा लागलेला आहे. पंचेंद्रिय, अनेक पंचेंद्रिय आहेत. या अनेक म्हणजे 5 पंचेंद्रिय आहेत फक्त, अनेक म्हणजे जास्त का नाही. पंचेंद्रिय म्हणजे 5 पंचेंद्रिय. आणि या 5 पंचेंद्रियामध्ये आपण आता नाकाचं डोळ्याचं पाहिलेलं आहे. आता आपण कानाचं पाहणार आहोत मुलांनो. ध्वनीमुळे कानांची उत्पत्ती झालेली आहे. ध्वनीचं सुद्धा, ध्वनी म्हणजे आवाज, आपल्या मुखातून, आपल्या तोंडातून जो आवाज बाहेर पडतो त्याला ध्वनी असं म्हणतात. आणि ध्वनीमुळे कानांची उत्पत्ती झालेली आहे. कानांची उत्पत्ती झालेली आहे. कान जर आपल्याला मिळाले नसते तर कोण बोलत आहे, कोणाचा आवाज येत आहे, याला आवाज म्हणतात, याला ध्वनी म्हणतात, याला कंप म्हणतात, हे जाणवलं नसतं मुलांना. आपल्या वातावरणातला आवाज, वातावरणातला ध्वनी, वातावरणातल्या हालचाली, वातावरणातला जो काही वेग आहे, हे जाणवतं कशामुळे? फक्त कानामुळे जाणवतं. आणि हे जाणवण्याचं काम फक्त कानं करतात. आणि हे जे पंचेंद्रिय आहेत मुलांनो, हे आपल्याला सहज मिळालेले आहेत. सहज मिळालेले आहेत. एखादी गोष्ट आपल्याला सहज मिळते तेव्हा त्याचं महत्त्व आपल्याला जाणवत नाही. आणि हे जे पंचेंद्रिय जर निकामी झाले, आणि निकामी झाल्यानंतर ते वापरात येण्यासाठी आपण कृत्रिम प्रक्रिया करत असतो. आणि ती कृत्रिम प्रक्रिया ही विज्ञानाचा शोध आहे. विज्ञानाचा शोध आहे. एखाद्या व्यक्तीचे नेत्र किंवा डोळे खराब झाले, धर्मामध्ये अनेक गोष्टी आहेत. मंत्र आहे, उपचार आहे, झाडपाला आहे. कारण अशा धर्मामध्ये ज्या काही गोष्टी सभोवताली आहेत, जे काही ज्ञान आहे, जी काही माहिती आहे, त्याचा जर वापर जर आपण डोळे दुरुस्त करण्याचा जर प्रयत्न केला तर ते दुरुस्त होण्याऐवजी ते खराब होऊ शकतात. खराब झाले तरी चालतील, पण लोकांचा त्या धर्मावर विश्वास आहे. आमच्या धर्मात असं सांगितलेलं आहे, आमच्या धर्मात तसं सांगितलेलं आहे. लोकांचा प्रचंड विश्वास धर्मावर आहे, विज्ञानावर नाही. त्याचं कारण हे काय? समाज सुशिक्षित नाही, लोकांचं साक्षरीकरण झालेलं नाही, लोक साक्षर नाहीत. म्हणून विज्ञानापेक्षा लोक धर्माला अधिक महत्त्व देतात आणि स्वतःची अधोगती करून घेतात. आणि ध्वनीचं सुद्धा तसं आहे. याला प्रकाश म्हणतात, याला ध्वनी म्हणतात. हे ध्वनी कानाच्या साह्याने आपल्याला ऐकता येतो. आणि कान जर बिघडले, कान जर विस्कटले, कान जर खराब झाले तर आपल्याला मशीन बसावी लागते मुलांना. याला कान म्हणतात, याला नाक म्हणतात. याचा शोध विज्ञानाने लावलेला आहे मुलांना, धर्माने शोध लावलेला नाही. ही माणसाची निर्मिती जी आहे, ही निर्मिती कशी झालेली आहे, उत्पत्ती कशी झालेली आहे, त्याचं ज्ञान, त्याची माहिती हे विज्ञानामध्ये उपलब्ध आहे. ते संशोधनाअंती सिद्ध सुद्धा झालेलं आहे. म्हणून या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी धर्म आणि विज्ञानामध्ये कशा कशा चालतात आणि या चालण्याच्या पलीकडे याचाही विचार होणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण या घटकाचा विचार करतो, या घटकाच्या माध्यमातून
कृतीमुक्ती पलीकडे जाण्याची आकांक्षा धर्मात नसते. मुलांना, आपण जो विचार करतो त्या विचारा पलीकडे जाण्याची क्षमता, आकांक्षा फक्त विज्ञानामध्ये आहे, धर्मात नाही. धर्मात या ठराविक गोष्टी असतात. एखाद्याने कुणी सांगितलं आणि जे सांगितलं कोणी लिहून ठेवलं, त्या लिहून ठेवण्यापेक्षा जे काही लिहून ठेवलं त्यापेक्षा पुढे एक पाऊल सुद्धा माणूस जाऊ शकत नाही. आमच्या धर्माचा असा विचार आहे, आमच्या धर्माचं तत्वज्ञान असं आहे, आमचा धर्म असा आहे, आमच्या धर्मात हे सांगितलेलं आहे, आमच्या धर्मात हे प्रमाण आहे. फक्त धर्म 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 बस. पण धर्माच्या पलीकडे सुद्धा एक जग आहे, धर्माच्या पलीकडे सुद्धा एक विचार आहे. याचा सुद्धा माणसाने विचार केला पाहिजे. आणि म्हणूनच पलीकडे जी जाण्याची जी आकांक्षा, महत्वाकांक्षा, ती फक्त पंचेंद्रियाच्या माध्यमातूनच माणसाला घेता येते. आणि अशी धर्मामध्ये काही कोणती शक्ती, कोणता विचार, कोणती ऊर्जा ती मात्रही उपलब्ध नाही. धर्मात काय चालतं, त्याच त्या गोष्टी, जुन्या चालीरीती, रूढी, परंपरा त्याच त्या पुन्हा पुन्हा चालत असतात, घडामोडी घडत असतात. त्यालाच धर्म म्हणतात. आणि असा काही नवा विचार, नवी मांडणी धर्मामध्ये दिसून येत नाही. ती नवी मांडणी, नवा विचार, नवं संशोधन, नवं चैतन्य याचा आकृतिबंध विज्ञानामध्ये माणसाला जाणवतो. आणि हे सर्व जाणवण्याचं काम पंचेंद्रियाच्या माध्यमातून माणूस घेत असतो, प्राप्त करत असतो. म्हणून जे काही जे काही संशोधन झालेलं आहे, ते संशोधन जगामध्ये प्रचंड मोठं संशोधन झालेलं आहे, होत आहे आणि होण्याच्या मार्गावर आहे. असं मला एखादं उदाहरण सांगा मुलांनो. धर्मामध्ये काही संशोधन झालेलं आहे का? आणि जे काही संशोधन आहे ते अंतिम सत्य आहे या मापदंडाच्या आधारे ते शोधून काढलेलं आहे. आणि या धर्मामध्ये जे काही संशोधन झालेलं आहे त्याला पुरावे हेही आहेत असं कोणीही सांगू शकत नाही. धर्म म्हणजे एक रटाळ गाडा सुरू आहे. कोणी एका काळापासून ज्या काही संकल्पना आहेत, ज्या काही पद्धती आहेत, ज्या काही प्रथा आहेत, त्या आजही चालू आहेत. आणि धर्माचा समाजावर, समूहावर प्रचंड पगडा आहे. धर्म माणसाच्या मानगुटीवर बसलेला आहे. मानगुटीवर महत्वाची जागाच त्यांनी शोधलेली आहे. माणसाला हलवू देत नाही, माणसाला डोलू देत नाही, काहीच करू देत नाही. थोडा हलण्याचा माणूस जर प्रयत्न केला, वेगळं पाऊल, वेगळा विचार, वेगळा रस्ता स्वीकारण्याचा माणूस जर प्रयत्न करू लागला की ते लगेच आपल्या मानगुटीला आवळतं. विसरलास का तू? तुझा धर्म कोणता आहे? तू कोणत्या धर्मात जन्माला घेतला? कोणत्या धर्मामध्ये तू आवडतोस? कोणत्या धर्मात तू जगतोस? असं लगेच प्रश्न माणसाच्या मनामध्ये निर्माण होतात. तशी मानसिकता तयार झालेली आहे मुलांनो. धर्म प्रश्न वगैरे विचारत नाही, धर्म बोलत नाही, काहीच नाही. माणसाची मानसिकता तयार झालेली आहे. माणूस धर्माच्या गुलामगिरीमध्ये जीवन जगत आहे. त्याला जे आपल्या शरीरामध्ये निर्मिकाने जे काही पंचेंद्रिय प्राप्त झालेले मिळालेले आहेत त्याचं महत्त्व त्याला काही वाटत नाही. पण या पंचेंद्रियापेक्षा त्याला धर्माचं महत्त्व खूप मोठं वाटायला लागलेलं आहे. म्हणूनच माणूस आणि समाज, भारतीय समूह मागे 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 वळायला लागलेला आहे. त्याचं कारण हे आहे. यानंतर आपण पाचव्या मुद्द्यांचा, पाचव्या घटकांचा विचार करत आहोत. आत्मा शरीरात असतो का नाही माहित नाही आपल्याला, पण असतो अशी समजूत आहे. आत्मा शरीरात असतो हे अर्थशून्य आहे. आत्मा शरीरात असतो हे अर्थशून्य आहे. पण आजही समाजामध्ये आत्मा शरीरामध्ये असतो
अशा प्रकारची समजूत आहे, अशा प्रकारचा विश्वास लोकांचा आहे आत्म्यावर. आत्म्याला कोणी पाहिलेलं आहे का? आत्म्याला कोणी पाहिलेलं नाही. आत्मा कोणाला बोललेला आहे का? आत्मा कोणाला बोलतही नाही. लोक म्हणतात आम्हाला आत्मा बोलला. आत्मा बोलत नसतो, आत्म्याला कोणी पाहत नाही, आत्मा चालत सुद्धा नाही. म्हणून आपण आत्म्याचं जे विचार आहे, बाह्य यंत्राने मनाचे विश्लेषण अशक्य आहे. मन इतकं चंचल आहे, हुशार आहे. मनाला आपण बांधून ठेवू शकत नाही, इतकं चंचल आहे. म्हणून जे बाह्य जे गोष्टी आहेत, हे बाह्य गोष्टी किंवा बाह्य यंत्राने मनाचे विश्लेषण अशक्य आहे. मनाचे विश्लेषण करता येत नाही. तर मन कुठे आहे, मन कशाला म्हणतात, या गोष्टी अनाकलनीय आहेत मुलांनो. परंतु धर्मामध्ये मन आणि आत्मा या गोष्टी नेहमी चर्चा केल्या जातात. आता आत्म्याचं वजन किती आहे? आत्मा हा अनंत आहे, अनंत आहे. आत्म्याला आपण पकडू शकत नाही, आत्म्याचं वजन करू शकत नाही, काहीच करू शकत नाही मुलांना. इतका अगणित, इनडेफिनेट अशा प्रकारचं आत्म्याचं स्वरूप आहे. आत्मा एक मन, आणि आत्मा शरीरात असतो, अशी लोकांची समजूत आहे. आणि अशा प्रकारचा विचाराचा पगडा धर्माने माणसाच्या मनावर बिंबवलेला आहे. धर्माने माणसाच्या मनावर तो कोरलेला विचार आहे. आत्मा शरीरात असतो, हे पूर्णतः चुकीचं आहे, अर्थशून्य आहे. परंतु माणसं आत्मा आत्मा म्हणून विचार करतात. जसं ऊस चघळल्यासारखं ती गोष्ट चघळत असतात. देह आहे, बॉडी आहे, प्रकृती आहे, देह आहे. देह धारण करणे हेच माणसाच्या आवाक्यात आहे, बाकी काहीच आवाक्यात नाही. म्हणून आत्मा ही जी गोष्ट आहे, या गोष्टीकडे, या घटनाकडे, या प्रसंगाकडे माणूस सजगपणे पाहिला पाहिजे, पाहायला शिकला पाहिजे. म्हणून आत्मा शरीरामध्ये वास करत नाही, वास्तव्य करत नाही, येत नाही किंवा जात सुद्धा नाही. परंतु आत्म्याचं वलय, आत्म्याचं गूढता, आत्म्याची रहस्यमयता माणसाच्या मनामध्ये 24 तास संचार करत असते. आत्मा जन्मत सुद्धा नाही आणि आत्मा मरत सुद्धा नाही मुलांना. पहा, परंतु आपण सर्वजण आत्मा आत्मा म्हणतो. जिवंतपणे ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण करून घेतल्या पाहिजेत. एखादी गोष्ट अपूर्ण राहिली, अधुरी राहिली, तर मेल्यानंतर आत्मा भरकटायला लागतो. अशा प्रकारचा विचार प्रत्येक माणूस करत असतो. डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांनी धर्म आणि विज्ञान या पाठाच्या अनुषंगाने आत्म्याचं स्पष्ट निक्षून अशा प्रकारचे विचार, अशा प्रकारचे निरीक्षण त्यांनी या पाठात मांडलेलं आहे. डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांचा आत्म्यावर विश्वास नाही. आत्मा ही धर्मामधली एक समजूत आहे, एक समजूत आहे. तो शरीरात नसतोच. आणि जर कोणी जर मानत असेल तर ती गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे, अर्थशून्य आहे. त्या म्हणण्यामध्ये, बोलण्यामध्ये अर्थ किंचित सुद्धा नाही. म्हणून आत्मा जन्मत नाही किंवा मरत सुद्धा नाही. आपण एखादा व्यक्ती मरण पावला की आत्मा मेला म्हणतो.
आत्मा मेला. म्हणून ज्या काही संकल्पना आहे त्या संकल्पना या खऱ्या का खोट्या धर्मामध्ये सिद्ध करता येत नाही. तर त्या सिद्ध करायच्या असतील, त्या तपासून पाहायच्या असतील, त्याचा शोध लावायचा असेल, ती गोष्ट समजून घ्यायची असेल तर ती विज्ञानाच्या साहाय्यानेच समजून घ्यावी लागेल, शोध लावावा लागेल. तेव्हाच त्या गोष्टी माणसाला माहीत होऊ शकतात. तर जाणीव नेणीव जाणीवेतील मन, नेणीवेतील मन, जाणीवेतील आत्मा, नेणीवेतील आत्मा, या सर्व संकल्पना मुलांनो, तुमच्या दृष्टीने सर्व संकल्पना या नवीन आहेत. शब्द ऐकलेले आहेत तुम्ही. जाणीव म्हणजे काय? माहीत होणे. जाणीव म्हणजे काय? माहीत होणे, दिसणे. आणि नेणीव म्हणजे काय? दिसण्याच्या पलीकडची गोष्ट. बऱ्याच गोष्टी आपल्याला दिसत नाहीत, पण आपल्याला वाटतं हे असं होऊ शकतं. हे नेणीवेतील मन. जाणीवेतील मन, मनाचे दोन प्रकार, जाणीवेतील मन आणि नेणीवेतील मन. हे उघड दिसतं, लगेच आपल्याला जाणीव होती, ते जाणीवेतील मन. आणि जे दिसत नाही, जे आपण पाहू शकत नाही, त्याला नेणीवेतील मन म्हणतात. आपल्या मनात सुद्धा दोन प्रकार असतात, बाहेरचं मन आणि आतलं मन. एक मन, दोन मन. एक मन हो म्हणतं, एक मन नाही म्हणतं, दोन मन असतात. म्हणून ज्या काही जाणीवा आहेत त्या जाणीवा कोणाला मोजता सुद्धा येत नाहीत, विज्ञानाला सुद्धा मोजता येत नाहीत. विज्ञानाला जाणीव, समजा एखादी स्किन आहे अशी ओढली की त्याच्यामध्ये चेतना निर्माण होते, कोणीतरी स्पर्श केलेला आहे, कोणीतरी त्वचा ओढत आहे, ही जाणीव होते मला. पण धर्मामध्ये काय निकष आहे जाणीवेला? काहीच निकष नाही धर्मामध्ये. कल्पना शक्ती आहे. धर्मामध्ये अफाट कल्पना शक्त्या केल्या जातात. माणूस विश्वास सुद्धा ठेवू शकत नाही. कल्पनांचा डोंगरच असतो. इमल्यावर इमले उभी असतात. मनो इमले, कपोल इमले त्यामध्ये तयार होत असतात. आणि म्हणून ज्या काही कल्पना आहेत, कल्पना विज्ञान सुद्धा असते. तर्क, अनुमान, अंदाज बांधले जातात, पण ते सत्याच्या आधारे, सत्यांशाच्या माध्यमातून याची बांधणी केली जाते. आणि त्यातूनच हा विचार पुढे येत असतो. परंतु धर्मामध्ये असा विचार की त्या विचाराला काडीचा सुद्धा आधार असतो. आणि अशा प्रकारचे विचार समाजात पसरत असतात. विवेकानंद सुद्धा फक्त धार्मिकच नव्हते, ते विज्ञानाच्या आधारे ते धार्मिकपणे जीवन जगत होते. हे लक्षात घ्या. विज्ञानाच्या आधारे पहिलं प्राधान्य विवेकानंद विज्ञानाला देत होते. आणि विज्ञानाच्या सत्सविवेक मार्गाने वाटचाल करणारे विवेकानंद होते. तिथे भगवे कपडे परिधान करणारे व्यक्ती नव्हते. ते हिंदू धर्माचे एक प्रवचनकार होते, कीर्तनकार होते. हिंदू धर्मातल्या लोकांना ते जागृत आणि प्रबोधित करण्याचं काम स्वामी विवेकानंद केलेलं आहे. धर्मांध सुद्धा नव्हते, धर्मवेडे सुद्धा नव्हते. हिंदू धर्माचं प्रबोधन आणि समाज जागृती करण्याचं काम विवेकानंदांनी केलेलं आहे. आणि त्याचाच विचार, त्यांचेच विचार चरित्राच्या माध्यमातून दत्तप्रसाद दाभोळकर यांनी या पाठामध्ये मांडलेले आहेत. 5 क्रमांकाचा मुद्दा आपण त्या मुद्द्याचा विचार करणार. बुद्धी हाच सत्याचा शोध. बुद्धी हाच सत्याचा शोध. धर्म जो सांगतो ते सत्य आहे, अंतिम सत्य आहे, असं मानणं चुकीचं आहे. आमच्या धर्माने हे सांगितलेलं आहे.
आमचा धर्म सांगतो म्हणजे तेच बरोबर आहे असं म्हणणं पूर्णतः चुकीचं होईल. हे चुकीचंच आहे. म्हणून बुद्धी हाच सत्याचा शोध आहे. आपल्या बुद्धीने, आपल्या विचाराने काय सत्य आहे, काय खोटं आहे याची शहानिशा, याचं वेगळेपण, याचं वर्गीकरण बुद्धीच्या माध्यमातून माणसाला करता येतं. आध्यात्मिक सत्यांचा शोध बुद्धीच्या माध्यमातून होतो तो. म्हणून जे काही धर्म आहे, जो काही धर्म वावरतो, जो काही धर्म तयार झालेला आहे, धर्माचा पुरावा ग्रंथात नाही. धर्माचा पुरावा ग्रंथात नाही. ग्रंथात नसून मानवाच्या यथार्थतेमध्ये आहे. माणूस कसं विचार करतो, विज्ञानाकडे कसं पाहतो आणि धर्माकडे कसं पाहतो. आणि लहानपणापासून, अनादी काळापासून, पिढ्यानपिढ्यापासून धर्म 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 एकच शब्द, पण तोच विचार, तेच वातावरण, तेच संस्कार पुन्हा पुन्हा आपल्यावर बिंबवले गेले असल्यामुळे त्यामुळे आपला विज्ञानापेक्षा धर्म जवळचा वाटतो. म्हणून माणूस विज्ञानाला नकार देतो, नाकारतो आणि विज्ञानापेक्षा धर्म श्रेष्ठ मानायला लागतो. परंतु धर्माचा शोध कुणी लावला? धर्माचा शोध यांनी लावलेला आहे. आहे का कुठे पुरावा? कुठेच पुरावा नाही. कोणत्याच ग्रंथात पुरावा नाही. परंतु मानवाच्या यथार्थतेमध्ये आहे. मानवाच्या विचारामध्ये धर्माचा विचार आहे. म्हणून मानवच जे काही ग्रंथ आहे, ग्रंथाची निर्मिती कोणी केली? ग्रंथाची निर्मिती, पुस्तकाची निर्मिती माणसाने केलेली, मानवाने केलेली आहे. म्हणून मानव अगोदर, धर्म अगोदर? मानव अगोदर आहे. मानव अगोदर आहे. म्हणूनच मानवच ग्रंथाची निर्मिती केलेली आहे. ग्रंथ अगोदर का मानव अगोदर? मानव अगोदर. धर्म अगोदर का मानव अगोदर? का मानव अगोदर आहे. आणि अशा प्रकारे विचार आणि बुद्धीचाच आधार धर्म आहे. बुद्धीचा आधार आहे. धर्माची मांडणी, धर्माची चिकित्सा माणसाकडे असलेली बुद्धी करत असते. धर्म माणसाची बुद्धीची चिकित्सा करत, धर्म माणसाची चिकित्सा करत नाही, माणूस धर्माची चिकित्सा करतो. म्हणून धर्मापेक्षा मानव श्रेष्ठ आहे. आणि मानव कशामुळे श्रेष्ठ आहे? विज्ञानामुळे श्रेष्ठ आहे मानव. म्हणून बुद्धीला जो महत्वाचा आधार आहे तो धर्माचा आधार आहे. धर्म ही संकल्पना अनेक वर्षापासून, हजारो वर्षापासून तयार झालेली आहे. ती एका 1-2 वर्षाची धर्माची निर्मिती नाही. आणि त्यामुळे हजारो वर्षापासून धर्म समाजामध्ये वावरतो, समाजामध्ये अस्तित्वात आहे. आणि अस्तित्वात असल्यामुळे पिढ्यानपिढ्या या धर्मामध्ये फिरत आहेत, गुरफटत आहेत, गुरफटत आहेत. आणि माणसं धर्मासाठी वाटेल ते करतात, वाटेल ते करायला तयार असतात. जीव गेला तरी बेहत्तर, जीव गेला तरी परवा नाही, पण माझा धर्म आहे. धर्मासाठी कुर्बानी सुद्धा द्यायला लोक तयार असतात. आणि धर्मावर माणसं इतकी प्रेम करतात, तेवढंच प्रेम जर विज्ञानावर जर प्रेम केलं तर आणखी प्रगती खूप होईल. आपला देश कितीतरी वर्ष मागे आहे, तो कितीतरी वर्ष तो पुढे पुढे जाईल, पण तसा विचार कोणीच करत नाही. म्हणून माणसाचा काही दोष नाही.
माणसं या देशातली भोळी आहेत, भाबडी आहेत, अंधश्रद्धाळू माणसं आहेत. यांचा मागच्या पिढीने जी काही परंपरा सुरू केलेली आहे त्या परंपरेवर या लोकांचा प्रगाढ विश्वास आहे. आणि म्हणून धर्मामध्ये प्रचंड गाळ तयार झालेला, गाळ कसा होतो तुम्हाला माहित आहे? पाय ठेवले की दोन्ही पाय असे मध्ये जातात. त्या गाळातून चिखलातून कोणीच बाहेर पडू शकत नाही. आरपार पाय ठेवला की आरपार माणूस मध्ये जातो, गाडला जातो. म्हणून धर्मामध्ये जे साचलेला तयार झाला जो गाळ आहे, गाळ म्हणजे वाईट गोष्टी, धर्माच्या गाळाचा नाश करणं गरजेचं आहे. आणि ते नाश फक्त विज्ञानाच्याच माध्यमातून, विज्ञानाच्या साहाय्याने धर्मामध्ये जो गाळ तयार झाला तो गाळाचा नाश आपल्याला करता येऊ शकतो, अन्यथा करता येऊ शकत नाही. आणि या सर्व गोष्टी बुद्धीच्या माध्यमातूनच करता येतात. आणि ही बुद्धी विज्ञानामध्ये विकसित होऊ शकते, विज्ञानामध्ये डेव्हलप होऊ शकते आणि विज्ञानामध्ये डिझायर होऊ शकते. म्हणून बुद्धी हाच सत्याचा शोध आहे. धर्माच्या विचारातून बुद्धीला धार येऊ शकत नाही मुलांनो. उलट बुद्धीला बोथटपणा येतो. बुद्धी धर्मामध्ये गंजून जाते मुलांनो. तेच ते विचार आहेत, तेच ते विचार, तीच ती संकल्पना, तीच ती मांडणी, तेच ऐकणं, तेच बोलणं, त्याच चाली ते रूढीपणा. नवीन काय आहे? म्हणजे पुन्हा पुन्हा तेच. सगळं काही गाळच आहे, सगळं काही कचराच आहे, सगळं काही घाणच तयार. धर्मामध्ये सर्व काही घाण तयार झालेली आहे आणि ही घाण आपल्याला झाडून टाकायची आहे मुलांना. ती एकाच दिवशी लगेच काही ती घाण, तो केर कचरा नष्ट होणार नाही. त्याला वेळ लागेल, परंतु ते 100% नाहीच होऊ शकतं. आपण जोपर्यंत विज्ञानाचे पायीक होणार नाही तोपर्यंत ह्या धर्मातला गाळ नष्ट होणार नाही. आणि हे आपल्या सर्वांना करायचं आहे. म्हणूनच विवेकानंदाचे विचार फार महत्त्वाचे आहे. त्यांनी विवेकानंद धर्म आणि विज्ञानाची त्यांनी अशी सांगड घातलेली आहे. अशा पद्धतीने सांगड घातलेली आहे. तो समन्वय निर्माण करण्याचं काम विवेकानंद केलेलं आहे. आणि म्हणूनच अशा पद्धतीने डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांनी विचार मांडलेले आहेत. बाकीचा घटक आपण उद्याच्या तासाला पाहणार आहोत.